श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांती हा सण साजरा केला जाणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात. या वर्षी 2025 मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी सकाळी 8:55 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान करणे आणि दान करणं याला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचा कोणते शुभ मुहूर्त आहे त्या शुभ मुहूर्तावर स्नान केले जाते. त्याचबरोबर दान कोणते केले जाते. तसेच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणती साडी नेसू नये हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये याबद्दलची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ प्राप्त होते. तर पंचांगानुसार यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त जो आहे तर सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:46 असणार आहे. पहा, सूर्याने पतिप्रतिपथा जी आहे तर ती अग्नीला दिलेली आहे. त्याचा स्वामी ब्रह्मा आहे. त्या दिवशी गरिबांना उबदार कपडे, उडीद, त्याचबरोबर खिचडी, तांदूळ, तीळ आणि चांदी यासारखे दान केले जाते. तसेच पितळाच्या भांड्यामध्ये तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापांचा नाश होतो आणि शिवाय घरामध्ये पुण्यही प्राप्त होते आणि घरामध्ये आपल्या सुख, शांती, समृद्धी ही येत असते. तर पहा, स्त्रिया ह्या मकर संक्रांत म्हटली की पूर्ण शृंगार करून पूर्ण नटून थटून ह्या व्यवसायाला जात असतात. तसेच या संक्रांतीच्या कालावधीमध्ये आपण घरामध्ये वाण देत असतो, हळदी कुंकू साजरे करत असतो. संक्रांतीला जी काही साडी आपल्याला परिधान करायची आहे तर ती साडी कोणत्या रंगाची परिधान करायची नाही किंवा कोणता रंग शुभ आहे, कोणती साडी नेसावी, कोणती नेसू नये याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. कारण संक्रांत ही ज्या कलरची साडी घालते त्या कलरची साडी ही स्त्रियांना घालायची नसते. तर पहा, जेव्हा मकर संक्रांत आहे त्यावेळेस तुम्हाला कोणत्या रंगाची साडी ही घालायची आहे. तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी ही घालू शकता. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. पहा, हिरवा रंग हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. आपल्या मनामध्ये जर अशांत मन असेल आणि आपल्या मनामध्ये वेगवेगळे वाईट विचार येत असेल, जर आपण हिरवा रंग परिधान केला आणि हिरवळ असलेले जे झाडं आहेत त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर आपलं मन हे शांत होत असतं. जेव्हा मुलीचं लग्न असतं त्यावेळेस तिला सुद्धा हिरव्या रंगाच्या साड्या, हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या परिधान केल्या जातात आणि त्यामुळेच या रंगाला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणूनच आपल्याला हिरव्या रंगाची साडी ही या दिवशी घालायची आहे. त्यानंतरचा पुढचा रंग जो आहे तो म्हणजे लाल रंग. तर लाल रंग हा सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. हिरवा आणि लाल रंग हा आपल्या मनामध्ये वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतो. त्यावेळेस आपण थंडीमध्ये असे उष्णता असणारे, उबदार असणारे जे काही रंग आहेत ते जे घालतो त्यावेळेस आपल्याला थंडीमध्ये सुद्धा उबदारपणा येतो. पहा, ज्यावेळेस आपण घरामध्ये देवपूजा, पूजा मांडणी करत असू त्यावेळेस आपण लाल रंग, हिरवा रंग हा घालत असतो. रंग हा खूप महत्त्वाचा मानला जातो. ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस पूजेचे जे कापड आहे तर ते सुद्धा आपण लाल रंगाचं यूज करत असतो. देवांची मांडणी ह्या त्या लाल रंगाच्या कपड्यावरतीच करत असतो. म्हणूनच तुम्ही लाल रंगाची साडी देखील या दिवशी परिधान करू शकता.
त्यानंतरचा पुढचा रंग जो आहे तो म्हणजे भगवा रंग, याला केसरी रंग असं म्हटलं जातं आणि हा रंग जो आहे तर तो छत्रपती महाराजांच्या ध्वजाचा रंग देखील मानला जातो. श्रीरंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे या रंगाची साडी देखील तुम्ही या दिवशी घालू शकता. त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग आणि गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला एक ऊर्जा प्रदान करत असतो आणि पहा, गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रियांचा आवडतीचा रंग आहे आणि या रंगाचे कपडे हे प्रत्येकाकडे असतातच. हा रंग देखील तुम्ही या सणामध्ये यूज करू शकता. यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे चिंतामणी कलर. चिंतामणी कलरच्या साड्या तुम्ही या दिवशी परिधान करू शकता. मोरपंखी कलरच्या साड्या तुम्ही या दिवशी परिधान करू शकता आणि त्याचबरोबर राखाडी कलरचे कपडे देखील, साड्या देखील तुम्ही या दिवशी घालू शकता. यानंतरचा पुढचा जो रंग आहे तो म्हणजे जो शुभ रंग आहे तो म्हणजे काळा रंग. पहा, प्रत्येक सणामध्ये काळ्या रंगाला विशेष महत्त्व दिलं जात नाही, परंतु मकर संक्रांती असा सण आहे की या दिवशी काळ्या रंगाला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. काळा रंग हा मकर संक्रांतीला विशेष करून घातला जातो, कारण थंडीपासून आपल्या शरीराचं संरक्षण व्हावं म्हणून हा काळा रंग खूप अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच तुम्ही या दिवशी काळा रंग हा शरीराला उबदारपणा देतो, म्हणून आपल्याला या थंडीमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग हा परिधान करायचा आहे. तर पहा, आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या ह्या परिधान करायच्या आहेत. तर पहा, या दिवशी संक्रांतीला काचेच्या बांगड्या परिधान करण्याला विशेष महत्त्व दिले जातं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला काचेच्याच बांगड्या भरायच्या आहेत. आपल्या सौभाग्यामध्ये वाढ व्हावी यासाठी काचेच्या बांगड्याच आपण घालायच्या आहेत. या बांगड्यांमध्ये तुम्हाला लाल आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला भरायच्या आहेत आणि बाकी कोणत्याही रंगाच्या बांगड्या तुम्हाला या दिवशी चुकूनही तुमच्या हातामध्ये घालायच्या नाही. हा बऱ्याच वेळा काय होतं की आपण साडीच्या कलरनुसार बांगड्या मॅचिंग घेत असतो, परंतु तुम्हाला या मकर संक्रांतीच्या दिवशी लाल आणि हिरव्याच रंगाच्या बांगड्या ह्या परिधान करायच्या आहे. इतर कोणत्याही रंगाच्या परिधान करायच्या नाही. तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या ह्या चुकूनही आपल्याला आपल्या हातामध्ये परिधान करायच्या नाही. दिवशी तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं, त्यामुळे तुम्ही या दिवशी तिळाचे दागिने देखील परिधान करू शकता. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होत असतो. त्याचबरोबर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी ही घालायची नाही, तर जी साडी मकर संक्रांतीने स्वतः परिधान केलेली आहे ती साडी आपल्याला घालायची नसते. तर मग आता हा कोणता रंग आहे, तर पहा, मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाची साडी ही परिधान केलेली आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर पिवळ्या रंगाची साडी या दिवशी घालायची नाही. पिवळ्या रंगाचे बांगड्या देखील आपल्याला या दिवशी घालायच्या नाहीत. म्हणजेच आपल्याला पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. तर पहा, आता पिवळा रंग वर्ज्य करायचा म्हणजे पिवळ्या रंगाची हळद असते तर ती वापरायची का, तर हो, ती पिवळ्या रंगाची हळद जी आहे तर ती आपल्याला वापरायची आहे. फक्त तुम्हाला साडीचा कलर आणि बांगड्यांचा कलर हा पिवळ्या रंगाचा घालायचा नाही. सोन्याचे दागिने पिवळे असतात ते सुद्धा तुम्ही परिधान करायचे आहेत. जर तुम्हाला पिवळ्या रंगाची वाणं वाटायची असतील तर ते सुद्धा तुम्ही वाटू शकता, परंतु आपल्याला साडी जी आहे तर ती पिवळ्या कलरची घालायची नाही. किंवा तुम्ही ड्रेस जर घालणार असाल तर तो पिवळ्या रंगाचा घालू नका. तर पहा, हा जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त बायकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सर्वांना माहीत असणं सुद्धा महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तोंडाने देखील व्हिडिओ शेअर करणार, नाही शक्य झालं तर तुम्ही तोंडाने देखील इतर आपल्या बायकांपर्यंत ह्या गोष्टी सांगू शकता. असं नाही म्हणत आहे की माझा व्हिडिओ शेअर करा, तुम्हाला शक्य झालं तरच शेअर करा, नाही तर तुम्ही तोंडाने ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इतरांना सांगा. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.